नमस्कार, आज मी बनवणार आहे मिरची टोमॅटोचा झणझणीत ठेचा। टोमॅटोच्या त्याच प्रकारच्या भाज्या आणि चटणी खाऊन जर का कंटाळा आला असेल तर बनवा मिरची टोमॅटोचा असा झणझणीत ठेचा। तर हा टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे 3 टोमॅटो घेऊन 7-8 मिरच्या घेतल्यात। तर इथे टोमॅटो एकदम लालसर असे बघून घ्यायचे। या मिरच्या तेलामध्ये आपण परतणार आहोत, त्यासाठी त्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत। आता या मिरच्यांवरील मी देठे काढून त्यांना मधोमध चीर पाडून घेणार आहे। जेव्हा आपण ह्या मिरच्या तेलामध्ये परततो त्यावेळी अंगावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे या मिरच्यांना मधोमध चीर पाडून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व मिरच्यांना मी चीर पाडून घेतल्यावर इथे आता मी टोमॅटो कट करून घेणार आहे। टोमॅटोचा वरील भाग कट करून त्याला मधोमध असं कट करून घ्यायचे आणि या टोमॅटोचे मीडियम साईजचे पीसेस करून घ्यायचे। तुम्हाला जर या टोमॅटोमधील बिया नको असतील तर त्या तुम्ही काढून टाकू शकता। हे टोमॅटो आपण शिजून घेणार आहे, यासाठी असे जाडसरच कट केले तरी चालतील। ठेचा बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर इथे मी गॅसच्या मीडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेत। तर हे शेंगदाणे मी पाववाटी घालून घेतलेत। शेंगदाणे भाजताना ते सारखे चमच्याने ढवळत राहायचे, त्यामुळे ते सगळीकडून सारखे असे भाजले जातील। तर या शेंगदाण्यांवर थोडेसे डाग पडेपर्यंत आणि त्यांवरील हलक्याशा साली निघेपर्यंत आपण हे शेंगदाणे चांगले असे भाजून घेतलेत। आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून ते थंड होण्यास ठेवून देऊया। तर इकडे मी गॅसच्या मीडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतले। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत। मिरच्या या तेलामध्ये थोड्याशा परतल्या की यामध्ये 9 ते 10 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। लसूण यामध्ये जरा जास्त घेतली तर हा ठेचा अजूनच चविष्ट होतो। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून थोडंसंच मीठ घालायचे। मीठ हे मी पुन्हा घालणार आहे, यासाठी इथे मीठ मी थोडंसंच घातलंय। मीठ इथे घातल्याने मिरच्यांमध्ये मीठ हे छान असं मुरतं। हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून झालं की इथे गॅस बंद करायचा आहे। लसूण आणि मिरच्या गरम असतानाच एक तांब्या घेऊन त्याने प्रेस करत करत हे छान असं बारीक करून घ्यायचंय। जर का तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। एकदम जास्त हे बारीक करायचं नाहीये, तर थोडं जाडसरच ठेवायचंय। आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून देऊया। तसे तर तुम्ही खूप प्रकारचे ठेचे खाल्लेच असतील आणि चटण्यासुद्धा खाल्ल्याच असतील, पण हा ठेचा थोडा वेगळ्या पद्धतीचा बनवला असल्याने ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल। इथे मी त्याच कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा तेल घालून घेतले आणि या तेलामध्ये मी कट केलेले टोमॅटो घालून घेते। तर हे टोमॅटो तेलामध्ये सतत परतत राहून थोड्याफार प्रमाणात शिजून घ्यायचे। टोमॅटो हे लवकर शिजण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते। आपण सुरुवातीला सुद्धा मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे मीठ थोडंसंच घालायचंय। इथे टोमॅटो जास्त शिजवायचे नाहीयेत, थोडेसे शिजून घेतलेले टोमॅटो या ठेच्यामध्ये खूप छान लागतात। आता यामध्ये जो आपण ठेचा बारीक केलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। हा ठेचा सुद्धा या टोमॅटोमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। वरून आता मी जे काही भाजलेले शेंगदाणे होते त्यावरील साली काढून ते असे जाडसरच मिक्सरमधून फिरून घेतले, तर ते मी आता यामध्ये घालून घेते। वरून भरपूर अशी कोथिंबीर मी देठांसकटच घातली आहे। इथे कोथिंबीर तुम्ही बारीक चिरून घातली तरी सुद्धा चालेल। गॅसची फ्लेम इथे स्लो करून हे सर्व 4 ते 5 मिनिटभर तरी चांगलं शिजून घ्यायचंय। गॅस इथे आता बंद करायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा मिरची टोमॅटोचा ठेचा बनवून तयार झालाय। तर आता मी हा ठेचा एका भांड्यामध्ये सर्व करते। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत। धन्यवाद।